चंद्रपूर येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनसच्या मागणीसाठी एकजूट दाखवत आगार प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळावा यासाठी बोनस जाहीर करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली असून या प्रश्नावर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे। निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे की एसटीची सेवा अखंडित ठेवण्यासाठी चालक वाहक दिवसरात्र मेहनत घेत आहेत। मात्र वाढती जीवनावश्यक वस्तूंची महागाई, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्यविषयक जबाबदाऱ्या आणि घर खर्च यामुळे नियमित वेतनावर संसार चालवणे कठीण झाले आहे। त्यामुळे दिवाळी बोनस हा केवळ आर्थिक लाभ नसून कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासाठी मोठा आधार ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले। कर्मचाऱ्यांच्या मते विविध शासकीय व खासगी संस्थांमध्ये दिवाळीनिमित्त बोनस देण्याची प्रथा आहे। त्याच धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही अतिरिक्त वेतन अथवा विशेष भत्त्याच्या स्वरूपात लाभ देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। बोनस मिळाल्यास सणाचा आनंद अधिक उत्साहात साजरा करता येईल आणि कर्मचाऱ्यांचे मनोबलही उंचावेल असे मत निवेदनातून व्यक्त करण्यात आले आहे। आगार प्रशासनाने महामंडळाची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत नाजूक असल्याचे सांगत बोनस देण्यास असमर्थता दर्शवली आहे। कोविड नंतरच्या आर्थिक अडचणी अजूनही कायम असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे। मात्र कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीवर ठाम राहत दिवाळीपूर्वी सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे बोनसचा मुद्दा आता प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमधील संघर्षाचा केंद्रबिंदू बनला असून सर्वांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे। आम्ही सगळे स्वतःच्या म्हणण्यानुसार आम्ही आंदोलन करत आहोत चालक, आणि आम्ही चालक आंदोलन करत असताना सकाळपासून आम्ही 4 वाजतापासून आलेलो आहे। आम्हाला आमची मॅनेजमेंट लोक आता धमक्या देऊन राहिल्या का तुम्ही गाडीवर आले नाही तर टर्मिनेटच्या धमक्या देऊन राहिल्या। नवीन मुलाला पासून फोन करून तुम्ही गाडी काढा नाही तर तुम्हाला टर्मिनेट देत आहे, मग नवीन मुलाला घाबरवत आहे। हे कसं मनमानी यांचं चालू आहे, हुकुमशाही चालू आहे। गुजरात वाल्यांची कंपनी आहे, गुजरातचे नियम इथं नको। महाराष्ट्रात मध्ये ज्या काम करतो महाराष्ट्राच्या नियमानुसार कानून कायदे लावायला पाहिजे ना, महाराष्ट्राच्या नुसार पेमेंट गिन सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजे। बोनस हा महाराष्ट्राच्या नुसार द्यायला पाहिजे। हे आमच्याच याच्यातले पैसे कापून बोनस स्वरूपात देतो म्हणताय, आणि पेमेंट हा 12 तारखेला कधीच होत नाही। हा 10 गव्हर्नमेंटनं सांगितलं का 7 पर्यंत पेमेंट द्यायला पाहिजे, 1 ते 7, तरी आमची मॅनेजमेंट 10, 11, 12 अशा तारखेपर्यंत पेमेंट करतात ना। पेमेंट कुणाचा पण बरोबर असतो ना, सेम ड्युटी असल्या तरी पण एकाचा जास्त किंवा एकाचा कमी या प्रमाणात पेमेंट असतो। बस हे आंदोलन आमचं शांततेनं करायचं आहे आम्हाला, आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे। मॅनेजमेंटला आमच्या वेदना समस्या जाणून घेतल्यावर त्यांनी चांगल्या हे काढायला पाहिजे। हमारी एक ही मांगनी है, पेमेंट बढ़ाओ। पेमेंट बढ़ेगा तो घर जा चलेगा भैया। आज लोग दूर दूर से आ रहे हैं, कम से कम यहाँ से आज 30-40 किलोमीटर से लोग आ रहे हैं। 3-4 हज़ार रुपये उनको पेट्रोल लगता है, घर किराया उनको 4-5 हज़ार रुपये लगता है। तो उसमें बचेगा क्या, वो बचेगा क्या और खाएगा क्या। तो एक ही मेरा कहना है कि पेमेंट बढ़ाओ और सभी का इसमें सभी को एक समान ड्यूटी दो और सभी को एक समान पेमेंट करो। आपकी मांग पूरी नहीं होंगी तो फिर आप क्या करो, क्या कर सकते हैं? स्ट्राइक पे रहेंगे, जैसे स्ट्राइक पे बैठे हाँ वैसे बैठेंगे बेमुद्दत। बेमुद्दत।